नमस्कार, मी समृद्धी आकाश गोळे. विषय मांडते महाराष्ट्राची ओळख, भाषा, संस्कृती आणि परंपरा. खरं तर प्रथमतः मला असं म्हणावंसं वाटतं, जिथे इतिहास गरजतो, संस्कृती नाचते आणि प्रगती धावते, ती भूमी म्हणजे महाराष्ट्र. महाराष्ट्र म्हटलं की आठवतो तो शौर्याचा इतिहास. छत्रपती शिवाजी महाराजांनी बारामुलखातील मावळे गोळा करून सर्वांचं असं स्वराज्य स्थापन केलं. याच स्वराज्य रक्षणासाठी त्यांनी या सह्याद्रीच्या डोंगरांगात गडकोट उभे केले आणि सह्याद्रीच्या माथ्यावर भगवा फडकवला. महाराष्ट्र म्हणजे देवभूमी, संतांचा प्रदेश, जिथं संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांनी समाजाला भक्ती, मानवता आणि समता शिकवली. महाराष्ट्र म्हणजे भारताची आर्थिक राजधानी संबोधली जाणारी मुंबई स्वप्नांची नगरी म्हणून ओळखली जाते आणि तीच मुंबई प्रत्येकाला त्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंख देते. महाराष्ट्र म्हणजे शौर्य, कला, संस्कृती, विज्ञान, प्रगती यांचा एक उत्तम सुंदर असा संगम आहे. महाराष्ट्रात बघायला गेलं तर अनेक जिल्हे आहेत. सर्वांची वेगवेगळी अशी परंपरा आहे, ओळख आहे. बघा ना, नाशिक म्हणजे द्राक्षांची नगरी, कोल्हापूर हा परंपरेचा साज, सातारा म्हणजे विरांची भूमी आणि विदर्भ म्हणजे शेतकऱ्यांच्या कष्टाची ओळख आहे. आणि म्हणून तर महाराष्ट्र स्वतःची वेगळी ओळख जपतो. यानंतर भाषेबद्दल बोलायचं झालंच तर महाराष्ट्रात मराठी प्रमुख भाषा आहे. आपली अभिमानास्पद आणि महाराष्ट्राला ओळख देणारी ही मराठी भाषा. सर्वांच्या जिभेवर गोडवा रेंगाळतो अशी ही मराठी. खरं तर महाराष्ट्रात प्रमुख ही मराठी भाषा असली तरी अनेक भाषा ऐकायला मिळतात. असं म्हणतात, 12 कोसावर महाराष्ट्रात भाषा बदलते. पाणी जसं गोड लागतं, खारट लागतं, तसंच इथली भाषा ही थोडी खारट, तिखट आणि झोंबणारी होत जाते. बघा ना, कोकणात कोकणी बोलली जाते, विदर्भात वऱ्हाडी बोलली जाते, खानदेशात अहिराणी बोलली जाते, तर कोल्हापुरात कोल्हापुरी भाषा ही वेगळा साज मिळवते. साताऱ्यात साताऱ्याची भाषा ही एक ठसका मिळवून जाते. म्हणजे इथं भाषा वेगवेगळ्या आहेत पण समानता सगळ्यांनाच मिळते. बघा ना, मुंबई सारख्या एवढ्या महानगरात आपल्याला हिंदी, इंग्रजी, मराठी, कन्नड, तेलुगू अशा अनेक भाषा ऐकायला मिळतात. म्हणजे महाराष्ट्रात भाषा वेगवेगळ्या असल्या, संस्कृती वेगवेगळ्या असल्या, माणसं वेगवेगळी असली तरी इथली माती आणि भाषा सगळ्यांना एकरूप करून घेते. म्हणजे महाराष्ट्र हा प्रत्येकाचा आहे. महाराष्ट्र हा मराठी माणसांचा तर नक्कीच आहे, पण इथं आपल्याला वेगवेगळ्या संस्कृतीची, कलेची, राज्याची आणि देशाची माणसं पाहायला मिळतात. इथं प्रत्येकाची संस्कृती वेगळी पण मराठी भाषा मात्र एकच. इथं सगळेजण मराठी बोलतात. या मराठी भाषेला आपल्या संतांनी एक आध्यात्मिक उंची दिली आणि त्यानंतर समाजसुधारकांनी याला बौद्धिक बळ दिलं. म्हणूनच मराठी भाषा ही अत्यंत दृढ होत गेली. आज आपण मराठी गौरव दिन साजरा करतो आणि त्यामुळेच मराठी भाषेला एक वेगळी उंची निर्माण झाली. मराठी भाषा आज ही प्रत्येकाची जिभेवर रेंगाळते आणि अत्यंत गोड स्वरात दिसते. मराठी भाषेला एक वेगळी संस्कृती मिळाली आहे. यानंतर आपली संस्कृती म्हणजेच महाराष्ट्राच्या संस्कृतीबद्दल बोलायचं झालंच तर या संस्कृतीने वेगवेगळ्या समाजाला एकत्र मानलं आहे. बघा ना, महाराष्ट्रात एवढ्या वेगवेगळ्या संस्कृती, एवढी वेगवेगळी माणसं, तरी पण महाराष्ट्राची भाषा आणि इथली परंपरा संस्कृतीने जपून ठेवली आहे. आज पण महाराष्ट्रात स्त्रिया आवडीने नऊवार नेसतात, नाकात नथ घालून कपाळावर चंद्रकोर लावतात. आजही आपल्याला महाराष्ट्रात अनेक पुरुष बंडी धोतरात दिसतात. आजही इथे सणासुदीला पुरणपोळीचा गोडवा आनंदाची उधळण करून जातो घरात. आजही आपल्याला इथे बैलांनी रंगवलेले बैलपोळे पाहायला मिळतात. आजही आपल्याला घराबाहेर येणारा तो ढोल वाजवत येणारा सकाळी सकाळी दिसणारा वासुदेव दिसतो. आजही त्यांची गीतं आपल्याला सकाळी सकाळी उठवतात. आजही भक्तिगीतांचा निनाद आपल्या घरात गुंजतो. आजही स्वामी समर्थ आणि गणपतीला खूप पूजलं जातं. आजही आपण देवदेवतांचे अनेक देवारे बनवून आणतो. आपली संस्कृती आपण अत्यंत काळजीपूर्वक जपली आहे. आजही कुलदेवतांचे रक्षण आपण तितक्याच
कसोटीने करतो. मुघलांनी त्या देवदेवतांना फाडलं म्हणून महाराजांनी त्यांना फाडलं. आपली संस्कृती आणि वारसा जपत सगळ्यांनी वेगवेगळी अशी नावं पाडली. भलेही आज आपण वेगवेगळ्या राज्यात राहत असू, पण मराठी माणूस हा लाखोत उभा राहिला तरी दिसून येतो. यानंतर महाराष्ट्राची परंपरा याबद्दल बोलायचं झालंच तर महाराष्ट्राची परंपरा ही आपल्याला मराठी भाषेत, संस्कृतीत आणि महाराष्ट्राच्या ओळखीत दिसून येते. बघा ना, परंपरा म्हणजे काय हो वेगळं? आपण नेसतो ती नऊवार, आपण बनवतो ती पुरणपोळी, आपण आपण लावतो ती टिकली, हीच आपली परंपरा नाव. असं म्हणतात परंपरा ही पिढी जात पुढे येते. मग आपल्याबरोबर पुढे आली ना. आपण आजही चंद्रकोर लावतो. आजही कित्येक मुलांच्या गाड्यांवर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे पोस्टर दिसतात. आजही आपली परंपरा ही अत्यंत वैविध्यपूर्ण दिसते. आजही महाराष्ट्र खूप सुंदर दिसतो, पण आपण तसाच ठेवला आहे का याचा विचार करायला एकदा लागेल. कारण महाराष्ट्राचा एवढा वैभवशाली इतिहास असताना तो इतिहास जपला जातो का हा प्रश्नच आहे. आपली संस्कृती, परंपरा, भाषा हे आपण कितपत जपतो यावर खूप मोठा प्रश्नचिन्ह उभा राहतो. बघा ना, बाहेरच्या राज्यातलं कोणी आपल्या राज्यात आलं तर ते त्यांची संस्कृती, भाषा अत्यंत अभिमानाने बाळगतात. ती त्यांची संस्कृती पाळतात, भाषा जपतात. आपण मात्र बाहेरच्या राज्यात गेल्यानंतर त्यांच्या संस्कृतीत आणि त्यांच्या भाषेत मिसळून जातो. खरं तर कोणाच्या भाषेत मिसळून जाणं किंवा कोणाच्या संस्कृतीत मिसळणं चुकीचं नाही, पण त्याबरोबर आपली संस्कृती आणि आपली भाषा विसरणं चुकीचंच आहे. बघा ना, आजही कितीतरी जण इंग्रजीचा मोठा असा पूर्णविराम लावतात, पण तिथे मराठीचा स्वल्पविराम लावायला विसरतातच. आज आपण कुठेही गेलो तरी इंग्रजीत बोलतो, कुठे गेलो तरी हिंदीत बोलतो. आपल्याला मराठी बोलताना थोडी लाजच वाटते. मग हे चुकीचं आहे की बरोबर? हा व्हिडिओ बनवताना खरं तर मी तुमच्या समोर हा व्हिडिओ संपवताना हा प्रश्न ठेवून जाते की आपली मराठी, आपली परंपरा, संस्कृती आणि या महाराष्ट्राची ओळख आपण जपतोय का याच्याकडे एकदा लक्ष द्या. आणि हा प्रश्न स्वतःला विचारा की आपण ही संस्कृती जपली आहे का, आणि जपली आहे तर कुठे? शिवाजी महाराजांनी बांधलेले ते गड किल्ले आज आपण जपतोय का? नऊवार नेसून आजही आपण तितक्याच अभिमानाने मिरवतोय का? मराठी भाषा बोलतीये का जिभेवर? इतकंच बोलेन आणि थांबते. धन्यवाद.